काय करती आनंदी? धुणं धुती काय सकाळ सकाळ? आग बाया, अरे धुणं धुती का ओलं होती? चल मी धुणं धुवू लागतो तुला. चल इकडं आण. चल. गाव कुठली? चल. धुणं धुती कसं धुती धुणं? चल पटकन. कुठं धुत होती धुणं? पाणी कुठंय? आ कुठं धुत होती धुणं? तसं धुणं धुतेत वय होय आनंदी? आब बाबा बाबा धुणं धुती. आबा बाबा बाबा आपटी ती का काय? हा तर सकाळी सकाळी आता सध्याला 9 वाजत आल्यात. सकाळी सकाळी आवरायचं आणि जायचं. आज बी रानात. आज बी जवळपास माझा 4था दिवस आहे रानात जायचा. कारण आज तर शनिवारी. आज तर आपल्या दुकानाला सुट्टी असती. दुसऱ्या शनिवारी आणि 4थ्या शनिवारी दुकानाला असते सुट्टी असती. 3 दिवस सुट्ट्या घेतल्या तर आज 4था. तर मला चला रानात आजच्या दिवस. म्हणजे आज कंप्लीट खुरपण होऊनच जाईल रानातली. पुन्हा रानात म्हणजे एवढं तण झालते ना रानात, ते सगळे तण निघून जातील. मग उद्यापासून मग पुन्हा आपलं कामच दुकानच बघायचे. तर चला म्हणलं आजचे दिवस रानात जावा, काम उरकावा. आणि आनंदी बी काम उरकी ती धुणं धुवायला लागली आणि स्वतः ओली झाली. विराटची अंडर पॅन्ट धुती बघा. आनंदी कसं धुणं धुती. धू पिळव पाणी. आपलं पाणी नाही गो, पाण्यात ही टाक आणि पिळव. पाणी सांडन. एवढी एवढसा जीव आणि धुणं धुवायचं म्हणती. हा आणि दीपाली तिकडे बघा पूजा करती. ती काय आनंदीला लक्ष द्यायना. हा आनंदी कपडे धुती आज. धू चांगलं धू बघ. आपटी ती कुठं टाकीवर नेऊन. आता झाली सगळी ओली. चल चल बाय आता बस. दुकानात गिरायक आलं वाटतं. मी जातो दुकानात. पेन दिला का? तर सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळची पूजा चालू आहे दीपालीची. आणि आनंदी काय करते? आनंदी धुणं धुवून आली वय बाई. झाली का पूजा? आज म्हणलं पूजाच करावा. लय दिवस कामाच्या ह्याच्यात पळत आहे माणूस तसंच. तर पूजाच करणं व्हाय नाही. हा हा 2 मिनिटं तरी आज देवासाठी काढायची. इकडे बघा कसं पिल्लू. बाप्पा कर. आनंदी बाप्पा कर. बाप्पा कर. आनंदी ओली झाली. कपडे बदले तिचे. चल. हा सगळं धुणं धुणं धुतलं ना आज. आज सगळं धुणं धुतलंय. तुझ्या पप्पाचं तुझं धुवा. चला चल. झाली का पूजा? चला सकाळी सकाळी आवरली देवपूजा. आणि तुम्हाला तर माहिती आहे आमच्या रानातले कामं चालू इथं. आणि आज मला वाटतंय होईन शेवट. तसं तर व्हिडिओ मध्ये दाखवूच पण वाटत नाही. म्हणजे नाही का लय लय होतं ना. खुरपण लय होती. लय खुरपण होती त्याच्यामुळं वाटत नाही. आज पण होईल. आज होईल काय म्हणून, नाही. हा. आज होईल है की नाही? आज होईल म्हणजे आज नक्कीच होणार आहे. आनंदी रडायला लागली. चल काय झालंय? चलो चल घे तिला. काय घरात बघा ठेसा, कांदा, कोथिंबीर. आज काय बेते गाड्या? आज काय बनवतात काय की बा दिसतंय हे. ह्याच्यात काय कोथिंबीर, बेसन, आळूचे पानं. काय बनवायचं आज गाड्या? विचारू लागन दीपालीला. गाड्या स्पेशल भारीच बनवते आज. चला तर सकाळी सकाळी आता काय घेतो आंघोळ करून. एकदा माझी आंघोळ राहिली आज. आणि विराजला अगोदर आंघोळ घालावं लागते. शाळेत लावावं लागतं. त्याला सोडून यावं लागतं. मग नंतर दुकान बघावं लागतं. दुकान थोडंसं सांभाळून तर दीपालीचं आता उराकलंय सगळं. त्यांचं आनंदीची आंघोळ झाली. म्हणजे सगळ्यांची फॅमिलीची सगळं उराकलंय समजा. पूजा पण झाली दीपालीने केली. तर राहिलं मी एकटा आंघोळीचं 9 वाजता. आता आंघोळ करतो. लगेच थोडासा आता गरम गरम नाश्ता होईल. नाश्ता करायचा आणि निघायचं रानात कामाला. तर अशी धावपळ असती. टायमिंग सकाळी म्हणजे ना कामात कधी वेळ जातोय काय कळानाच. बघा आज नाश्त्यासाठी काय आहे माहिती आहे ना. काय आज काय बनवायचं? आज आहेत स्पेशल धपाटे. स्पेशल धपाटे का आज?
तर आज आता धपाटे अजून करायचे तर हा झाल्याच्या नंतर दाखवूच आता धपाटे नाही का. हा आणि मग आवरून जाऊया रानात. हो नाही ना जा आवर बरं. ते आनंदी ओली झाली कपडे बदल. सर्दी व्हायचं बे वाटतं. आता तिने खेळली ना पाणी तर सगळं अंगावर पाणी ओलं करून घेतलंय. चला मी पण चालू आता आंघोळीला आंघोळ करतो आणि नाश्ता करून निघतो. तर रानात पण गेला तुम्हाला हिडवी दाखवतो तर रानातला. घे भाऊ कणिक मळून घे मस्त पैकी. कणिक नाही दास पप्पा. धपाट्याची कणिकच म्हणायचं ना. धपाट्याला पीठ आहे हे धपाटे. पिठी होय. हा. धुवून बाई दमली माझी. धुणं धुतलंय आणि आता लगेच ओली झालती. कपडे बदलले आणि झोपलं बाळ. दास पप्पा तुमची जमली हो. हा दमली ना ग. सगळे कपडे धुतले बायले की नाही असतं. मग सगळे कपडे धुवून काढले आणि दमली. हा नाही देवपूजा सुद्धा केली. देवपूजा बी केली होय. माझ्या बरोबर देवपूजा करायला नव्हती काय आली. हा हा देवपूजा केली कपडे धुतले. हा लय कामाची पोरगी तुम्हाला माहितच नाही. लईच कामाची माझी पोरगी. हा बघा मस्त असे धपाटे चालले तर. आणि एक झालंय पण तर दास पप्पाची तर लगेच तयारी झाली खायची. लगेच सुरू केलं वय. मग म्हणलं दाफाटे आता एवढं तुम्ही मेहनतीने केलीत. हम्म. किती छान केलेत बघावं. म्हणलं आता ही वडी केली मस्त तळून. हा. मस्त दाफाटे वगैरे छान बघावं ना थोडे. तो खाऊन एकदा. हा वय कसे झाले तर छान आहे. खरं. मीठ पण हाय मस्त मापात आहे. खरंच भारी एकच नंबर. हा वय म्हणजे टाकलंय किती तुम्ही कोथमीर कांदा हिरवी मिरची हिरवी मिरच ठेसा अजून काय जिरी विसरली ती आमच्याकडून पण आम्ही डबल टाकली मग हे करून. तर बघा मस्त असं चाललंय. आणि हे केलं आम्ही वड्या. आळूच्या वड्या. आळूचे पानं पण छान आहेत घरी बघितलेत मागच्या व्हिडिओमध्ये. आणि मग ह्या आळूच्या अशा मस्त अशा वड्या केल्यात. एवढं तळले ना एवढं भारी लागतं नाही. तळल्यामुळे हे असं कुरकुर लागत असेल ना. कुरकुर भाज्या वडी एकदम कुरकुर लागतं. त्याचे भजे पण छान होतात. आळूच्या वड्याचे का आळूच्या पानाचे पानांचे हाय, छान एकदम एकच नंबर झाले. तर हा मला म्हणायचं विसरलं. घ्या ना मग ते हे काय म्हणायचं विसरलं. सगळेजण या धपाटे खायला. धपाटे ना बाई. हा सर्वजण धपाटे खायला या. धपाटेच म्हणते ह्याला. आणि एवढे जबरदस्त बनलेत. छान खरंच छान. एवढे छान झालेत ना. हा वय असं बनायला पाहिजे कधी मध्ये वेगवेगळं. हाय का नाही. चांगलं म्हणजे तिखट आहे मस्त मिरची आणि ते नाही. रोज असं भाकरी पण खाऊ नाही वाटत. हा मस्त झालंय. तर चला कधीतरी वेगळं बनवून खायचं. किती काम असलं तरी खायला नाही महाग घ्यायचं आपलं. म्हणजे असं करायचं का. म्हणजे फडकं खालून थोडं तेल पाणी लावायचं आणि वरून बी तेल पाणी लावायचं का. पाणी का म्हणजे ते निघत ना चिटकत नसल. मस्त बनते धपाट्याशी. पाणी घ्यायचं लावायचं थोडंसं तेल बी खालून त्या फडक्याला लावायचं म्हणजे चिटकत नाही. मग धपाटे टाकायची बनवायची मस्त. ज्यांना येत नाही म्हणजे मला बी काय असं थोडी माहिती याच्यातलं. मला तरी कुठं आहे पण कुणाला नसले जमत तर शिकत आहे माणूस असं करायचं. तर काय झालं घरचं पाणी नेमकं संपलं ना. आता लाईटच गेली तर म्हणलं बोरचं पाणी आपलं भरावा. पण काय झालं लाईट गेल्यामुळं पाणी काय भरणं नाही झालं. रानात चाललोत. रानात न्यायला पाणीच नव्हतं. चल आनंदी तर हापशा आलोत. मग मस्तपैकी रातचं जी आम्ही पहिले यायचो. आता लाईट आली त्याच्यामुळं काय गरज नाही. पण एक ड्रम चाललंय आजचं पाणी होईन पिण्यासाठी रानात. चल गाडी आली पलीकडून. चल पटकन. चला गाडी आली कशी पळती. आता काय झालंय ऊन चांगलंच पडलंय आज. ऊन पडल्यामुळं काय झालंय आनंदी म्हणती गाडीवर बसायचं नको सीट तापलंय. सीटावर थोडं पाणी टाकावं लागेल हापशाचं. मग पोळायचं नाही. आनंदी थांब मी पाणी टाकतो मग जाऊ आपण. हा चल पाणी टाकलं आता. चल बरं पटकन बस आता गाडीवर. हा का र शाळेला सुट्टी काय. ताट आणायला जेवायला दुपारून सुट्टी असेल ना. जा ये ताट घेऊन भात खायला मस्त पैकी घरी जाऊन. शाळा हिथंच आहे ना. तू म्हणतो जेवायचं प्लेटच विसरली. चाललाय घरी आणायला. चल आनंदी बस बरं. रानात जावं लागेल. 11 वाजल्यात हिथंच. तर आज उशीरच झालाय तर रानात जायला. आज आहे सुट्टी शनिवारची. तर आजचे दिवस शेवट येंडे. मग उद्यापासून रानातलं काम संपलंच म्हणायचं. चला तर आज सगळेच निघलेत रानात. आता निघलेतच सगळे. तर मी पण निघलोय आता रानात खुरपायला. 11:30 वाजल्या सकाळच्या जवळपास. पण छान वाटतं आता. हिरवळ आहे सगळी सध्याला. तर रानात बी हिरवळ दिसती सगळी छानपैकी. उडीत आपण खुरपिलेला छान वाटतोय. आभाळ पण आज काय लय नाहीये. पण दुपारून काय माहित ऊन लय पडले आज पण.
चला आज शेवटचा दिवस आहे रानात खुरपणीचा. म्हणजे 4 दिवस झाले एक सलंग खुरपणी चालू आहे. तण खुरपण 4 दिवसात संपल आणि पाऊस काळातली मेन खुरपण तण ते संपलं म्हणजे पुन्हा जास्त एवढं पुढं तण होतेच. म्हणजे पुढं काय होतं आता एक पीक निघलं नंतरची खुरपणचं कसं होतं, पाऊस नसतो लई, कधीही खुरपता येतं आपल्या वेळेवर. पण हे पाऊस काळातली खुरपण मात्र कधी बी पाऊस येतो ना त्यांनी लय हाल होती. तर चला ह्या वर्षी खुरपण झाली 1 वर्ष म्हणजे पाऊस काळाच्या दिवसाचं तर झालं. नंतर काय असतं, दिपाळीच्या नंतर जी खुरपण असती त्या टायमाला पाऊस नसतोय. जाता जाता शेपूची भाजी बघा, सगळी एकदम लुसलुशीत भारी वाटते. शेपूची भाजी एकदम छान, एकदम मस्त छान ताजी ताजी रानातली, एकदम स्वच्छ काळं भांगार रानात कशी आली मस्त पैकी. चला दीपार वर रानात गेली. जशी जशी रानातली खुरपण झाली तसं तसं उडीद म्हणजे छान दिसायला लागलाय. खुरपण झाली की असा मोठा बी उडीद दिसायला लागलाय, हिरवळ बी दिसायला लागली आणि एकदम छान दिसायला लागलाय. तर वरच्या पण रानातली खुरपण ह्या झाली, फक्त एकच वाटणीतली शेवटचा दिवस राहिला आता. तर आज काय आहे, कालच्या दोघी जणी होत्या त्या काय आल्या नाहीत. आज दुसरी एक जणाला बोलिले आता आज. तर मग आज एक जण दीपा आणि मी तिघच जण आहेत. तर कालच्या दोघी जणी बी नाही आल्या, कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर चला आज होईन खुरपण. ह्या रानातली झाली, वरच्या थोडी अर्धी राहिली. दीपान ते बघा पार रानात पोहोचली. चला तर रानात आलोच. सकाळी आल्यापासून एक एक पाथी लावल्यात. दुपारची 1:30 वाजली. दीपालीन ती थेट तिकडं वर्षा रानात येत पार. तर मी चाललोय घरी आत्ता डबा आणायला. दुपारी 2 वाजता जेवण करायला. विराज पण येत असतो 3 वाजता किंवा नाही 2:30 वाजता येतो तो. तर येईलच अर्धा 1 तासात तो बी. म्हणलं डबा आणावा, तो बी खाईल रानात थांबून. घरी जर गेला तर येड्यावून करतो लय, म्हणून मग म्हणलं राहीन रानात, बघू आज काय होतं ते येईल थोड्या वेळात. तोवर डब्बा घेऊन येतो म्हणलं. दीपालीन त्यावर खुरपीत येत आणि हे कालच रान खुरपलंय आणि चाललोय घरी डबा आणायला. म्हणलं रोजचं आपलं थोडा थोडा व्हिडिओ काढावा, रोज तुम्हाला रानात आहे तोपर्यंत काही ना काही दाखवावा. तरी काय होतंय, काम करताना दाखवत नाही. काय होतंय, आता कामात लागलं ना तर पटकन काम उरकायचं असतंय आणि कामातला व्हिडिओ काढला की दीपाली म्हणती नको व्हिडिओ काढूच नका सध्याला, काम उरका. तर काम उरकल्यामुळंच काम झालंय सगळं खुरपून. तर आता रानं चांगले दिसायला लागलेत आणि थोडासा जर पाऊस अजून आता एकदा पडला ना तर आणखीन लागेल. थोडासा पाऊस आता खुरपण झाली, थोडासा 1-2 तास जरी पाऊस पाणी झालं ना 2 तास तरी पण चांगले पिकं येतील. घरी जातो डबा घेतो. आता लाईट आली, सकाळी लाईट बी नव्हती. तर आता थोडा चार्जिंगला पण फोन लावतो घरी गेल्यावर आणि पुन्हा व्हिडिओ बघू मग डायरेक्ट 5 वाजता. तोपर्यंत काय व्हिडिओ आता काढीत ना. आता डबा घेतो आणि वर रानात जातो. आनंदीला दाखवतो. आनंदी काय करते, झोपली का खेळती. डबा घेऊन मग जावं लागेल रानात. आता रानात जायचं म्हणलं की आनंदी लागते माग आणि रानात मग आनंदीला नेलं तर काहीच काम करून देत नाही आनंदी. बघा दुपारी कसं एकदम ऊन पडलंय कडक, म्हणजे 1:30 वाजता ऊन पडलंय पाऊस काळात एकदम मस्त. तेव्हा ते एकदम छान वाटतंय रानात माग. आता बरं वाटतंय जरा झाडाखाली आलं की गार छान वाटतंय. आम्ही गेल्यापासून झोपली नाही, आता झोपली. झोपली तर जो खाली उठायला लागलं नाग लागत चॅम्पियन ते येतात मला येऊ नका इकडे बघू. नाही त्यांना नाही, ते वरच थांबलेत. आता जाऊ का फोटो जेवाय नको. हा चावी. आत्ता संध्याकाळच्या वाजल्या जवळपास 5:30 आणि मी 1 वाजता आलो खाली. फोन चार्जिंगला ठेवला आणि गेलो रानात. रानात गेल्याच्या नंतर रानातलं सर्व काम झालं, म्हणजे पूर्ण रानातलं खुरपण रानातली पूर्ण झाली. आता सध्याला दीपालीन त्या पण खाली आल्यात. लिंबुनीच्या झाडातले आळ्यातलं गवत थोडं फार काढतात, घासापाशी इकडे तिकडे थोडं गावात येते काढीत येत. आता तासभर अजून दीपालीन ते खुरपीत त्याने येते घरी. मी आता घरी आलोय, म्हणजे 1 वाजता गेलो, पुन्हा हेडू नाही काढला पण जाऊन सगळं खुरपून मग माघारी आलो. विराज शाळेतून आलता, मग आता विराज कल्याणी दिदी सगळेजण, शनिवार होता आज तर सर्वजणाला दुपारून सुट्टी होती, सगळेजण आले घरी आणि आता बसलेत अभ्यासाला. मोठी दिदी कल्याणी, बारकी दिदी बी इथंच बसली, विराज अभ्यास करतोय. सर्वजण आता ना संध्याकाळच्या टायमाला अभ्यासाला बसलेत. आत्ता 5:30 वाजल्यात आणि आता मी घरी आलोय. आता मला दुकान उघडायचं आहे आणि दुकान उघडायचा टाईम झाला आहे, पण मला थोडंसं बोर चालू करायचं आणि प्यायला पाणी भरायचं आहे. त्याच्यामुळं आता थोडंसं मी पाईप वगैरे हातरीतो, प्यायला पाणी भरून घेतो, मग दुकान उघडितो.
तर 2-3 दिवस असंच काम केलंय. तर 1 दिवस 2 दिवस 3 आणि 4 दिवस एक सलंग मी राहणार होतो. 4 दिवस मी होतो आणि 4 दिवसात आता पूर्ण खुरपण झाली. टेन्शन गेलं. उद्यापासून आपलं पुन्हा रोजच्या ड्युटीला म्हणजे दुकानाला जायला मोकळं. तर असा रोजचा थोडा थोडा आपण व्हिडिओ काढतो कामातले. पण रानातले जे व्हिडिओ असतात ते आता काहीच नव्हते, खुरपणीचे होते फक्त. तर खुरपणीचे असल्यामुळं आता खुरपण पूर्ण झाली. तर सगळं उडीदच पेरला ह्या वर्षी आपण. आणि वरच्या 2 रानं शेवटचे होते त्याच्यात मिक्स तूर आणि उडीद पेरलाय. उडीद निघाला तरी तूर राहील आणि ह्याच्यात नुसता उडीद आहे पाठीमागं रानात ह्या. तर आता दिसायला लागलं हिरवळ, चांगला उडीद आलाय. आता थोडासा पावसाची बी थोडीशी गरज आहे. थोडा जरी पडला तरी ते पीक येऊन जाईल. चला ही पाईप हाय तो हातरीतो आणि घरी पाणी भरून घेतो. आनंदी, अय आनंदी, आनंदी काय खेळती काय की वाट्याव. अभ्यास कोणाचा काय काय चाललाय दाखवतो मी. विराजचा अभ्यास काय चाललाय आज. चक्क विराजचा अभ्यास बघा आज. 1 2 3 4 5 10 पर्यंत. वाव, छान लिहितोय. लिहि बरं विराज, काय लिहितोय आता. 3 मराठी. चांगलं लिहि, छान जरा अक्षर. हा थोडी उडस बारीक लिहितोय, छान लिहि मोठं. चुकले चुकलं तुझं. संपला अभ्यास इकडं कशाला लिहितो. चला करून द्या अभ्यास. आपलं काम आपलं करीत राहा. आनंदी काय करती, काय करती का, काय करती. अय्यो खेळती व एकटीच. काय झालं, काय होतंय. सायकल नीट करून द्यायची होय. कस काय वाकडे झाले टायर. काय झालंय सायकलला. कुठं मंडळीला उद्या मिसरी बर काय आमच्याकडे दाखवता. दमलो तर आज आम्ही कामाने काय कामाने दमले आज. पण आज फायनल काम झालं ना आता रानातलं. आज एंडच करून टाकलं. आता 2 महिने तर जायची गरज नाही रानात. 2 महिने उडीद काढाय तर आता जायचंच नाही तसं. आता 2 महिने ना जायचंच नाही बघायला सुद्धा तो रानात. भात घालून आले पोरग एकटाच. चला त्या पटकन सामाईन. आज लई दीपाली दमली पण आता गरज नाही समजा रानात जायची. चला ती बी गेली बा दीपाली. सामान देईन म्हणलं, मलाच द्यावं लागते आता सामान.